नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय चिंत्र्यम खानोलकर यांच्या लेखणीतनं साकारलेली कादंबरी रात्र काळी घागर काळी आणि आज भाग 7. लक्ष्मी नव्या घरात येऊन अवघा 1 तासही झालेला नव्हता. माडीच्या नव्या कोऱ्या निळसर रंगाच्या घरात लक्ष्मी आली. सगळ्याच खोल्यांच्या भिंतीवरचा निळसर रंग ओलसर झाल्यासारखा मंदपणे उजळून गेला. सगळा बाजार दुकानातून तागड्या लोंबत ठेवून डोळे फाडून फाडून पाहायला लागला. लक्ष्मीनं आज जाऊन सदाशिवला पाळण्यात ठेवलं. तिला वाटलं माझंच घर हे सापडलं एकदाचं. तिला वास्तू एकदम परिचित वाटली. भूमीतून रुजून आल्यासारखी स्वयंभू. फक्त इथे यायचंच होतं शिल्लक. ओटीवरचा कडीपाटाचा झोपाळा सुद्धा. तिला वाटलं बसले यावर खूप वेळ. या घराचा कोपरान कोपरा ओळखीचा आहे आपल्या. मी आले नसते तर हे घर दिसलंच नसतं कोणाला. ती भराभर खोल्या खोल्यातनं फिरली. मधल्या झोपायच्या खोलीतला पलंग आणि त्याच्या समोरच्या भिंतीसमोरचा पुरुषभर उंचीचा आरसा. सगळं कसं व्यवस्थित टापटिपीनं मांडलेलं होतं. कुठंही कसलाही अपरिचितपणा नव्हता, नवेपणा नव्हता. एखादं नुकतं घडी मोडलेलं लुगडं नेसलेल्या सवाष्ण बाईसारखं ते घर वाटलं लक्ष्मीला. नवेपणा होता तो इतकाच. याहून काही वेगळं असं नाही आढळलं. लक्ष्मी शय्यागृहातून स्वयंपाकघरात गेली तर चूलसुद्धा तीच होती, पूर्वी कधीतरी पाहिलेली, रेव्यानं स्वच्छ सारवलेली. मागील दारी गेली तर 2 सख्या बहिणींसारख्या केळी होत्या आणि खाली एक पाथर. लक्ष्मी चटकन गेली आणि तिने केळींच्या कथांब्यांना गाल लावला. कशा थंडगार होत्या त्या. तो स्पर्शही परिचित होता. एक काळं मांजरही पायांशी अंग घासत घरात आलं. लक्ष्मीनं ते काळ्या लवेचं मांजर उचललं, छातीशी धरलं. मांजरीनं घशातल्या घशात गुर्र म्याव केलं. लक्ष्मीनं मांजराला एका वाटीत दूध ठेवलं. मांजरानं डोळे मिटून दूध मचमचावलं. ओटीवर बत्ती लावून लक्ष्मी आत गेली. तिला जरा झोपाळ्यावर बसायचं होतं, पण अजून तिला बरीच कामं होती. ती आत गेली तर सदू बारीक आवाजात रडत होता. तिनं त्याला पाळण्यातनं हलकेच घेतलं, अगदी आत्तेबाईंसारखं. त्या किती अलगद उचलायच्या बाळाला. आता मीठ मोहऱ्या उतरून टाकायला हव्यात. ती स्वयंपाकघरात गेली आणि सराईतपणे सगळं केलं. मीठ मोहऱ्या चुलीत फटफटल्या तसं सदूच्या कपाळी चुलीच्या तिन्ही बाह्यांचं काळं लावलं. टिच्च्या केलं. या घरात पाऊल टाकताच तिला सगळं आठवलं. मन भरून येत होतं. सगळं काही मागचं विसरून जात होती आणि आठवणी होत्या त्याही पलीकडच्या. या घरात ती जपून पाऊल टाकत नव्हती. तिला माहिती होतं कुठे खळगे आहेत, कुठे उंचवटे आहेत. या एवढ्या मोठ्या घरात ती भीत नव्हती. 2-4 खोल्या अजून उघडायच्या होत्या तरी तिला वाटत होतं उघडाव्या सावकाशीनं. आळशी मुलींसारख्या त्या झोपल्या होत्या, दार लावून, कुशीत काळोख घेऊन आणि खिडक्या बंद करून. तरी वारा फिरत होता. बाबांच्या यज्ञकुंडातला अग्नी जागता ठेवणारा वारा याही घरात फिरत होता. प्रत्येक ठिकाणी दृष्टी होती. खुंट्यांचे आकार इथेही आकाशाकडे आव असलेल्या अनामिक पक्ष्यांच्या चोचीप्रमाणे होते. खिडक्याही कशा अर्धगोलाकार डोळ्यांसारख्या. तेही डोळे कोण्या अनामिक समुद्रात गडप झालेल्या माशांचे होते. आणि भिंतीवरचा मुलायम स्पर्श कोण्या ओळखीच्या पण अजून यायच्या असलेल्या हक्काच्या माणसाचा होता. प्रत्येक वस्तू जड होती.
दिसायला जड होती, पण सहज उचलता येण्याजोगी, चटकन उचलावी असं वाटायला लावणारी होती. पलंगाच्या मच्छरदाणी बसवण्याच्या चौकटीत प्रत्येक कोणावरही तहान लागलेल्या चातकाच्या प्रतिमा बसवल्या होत्या. आणि पलंग तरी किती काळाभोर. त्यात प्रत्येकाच्या मनाची सावली लख्ख उमटून दिसली असती. एखादा श्रावण मासातला गच्च भरून काळा गर्द झालेला ढग उतरून त्यांनी पलंगाचा आकार घेतलाय आणि त्याचाच गारवा सगळ्या घरादारातून पसरून राहिलाय असं वाटत होतं. लक्ष्मीनं मुलाला पान्हा देऊन परत पाळण्यात ठेवलं. ते तर सुस्त झोपीही गेलं. किती झोपतोय हा. जन्माला आल्यापासून सारखा झोपतोय. मागच्या जन्मात बिचाऱ्याला विश्रांतीच मिळाली नसेल का. लक्ष्मीनं त्याच्या गळापर्यंत हळुवारपणे पांघरून ओढलं. बाजूच्या भिंतीवरच्या घड्याळ्यानं 8 टोले दिले. प्रत्येक टोला साखर झोपेतल्या स्वप्नासारखा सूर छेडून गेला. लक्ष्मीला वाटलं रिकाम्याच असलेल्या माडीवर कोणीतरी या घराचा राखवालदार बसलाय. त्यानंच घंटा वाजवली का. बाबा देव्हाऱ्यापाशी पूजा झाल्यानंतर घंटा वाजवतात तशी. रात्र पुरासारखी चढत गेली. काळोख एक एक वस्तू गडप करत होता. दिवे दिसत होते, पण तेही काळोखातून दिसत होते. कोणाला तरी वाट दाखवीत असल्यासारखे तेवत होते. लक्ष्मी बाहेर आली तर ओटीवरच्या कडेच्या भिंतीशी कुणी कांबळ्याच्या लटा बुडाशी घेऊन बसला होता. कोण ते. मीच. तू कोण. मी घोडकार, दाजींचो हमाल. कोण दाजी. दुकानदार, गाडी तळावयलो. तुझं इथे काय. म्हटला पाडाचा वायच. त्याल दिता तिल्ला. डोक्यालय फोडता हा. घोडकर हात पसरून म्हणाला. लक्ष्मी तेलाची लोटी घेऊन आली आणि तिने त्याच्या हातावर भरपूर तेल ओतलं. घोडकर चपा चपा तेल थापत बसला. वांगडा कापलो वयो कोण आहे तर सांगा. मिया होई कुठली करून ने जाण. घोडकर मांडीला तेल चोळत सांगत होता. नकोय, पण कधीतरी पडलास तर काही हरकत नाही. लक्ष्मी सोप्यावर बसून म्हणाली. घोडकर उघडाच होता. एक मळकट पंचा आणि कांबळीचा लाटा ही त्याची इस्टेट. बोट सुटलेलं, अंगानं काळा ठिक्कर. उभट तोंडावरच्या पिक्या मिश्या कशाबशा वाढल्या होत्या. भिवयासुद्धा तशा पिकून शेरवाड झाल्या होत्या. त्यांनी तेल जिरवलं आणि कांबळं टाकून कोपऱ्यात मोटकुळं करून पाडला. न बोलता गप्प पाडला. मग त्याला काय वाटलं कोण जाणे. तो म्हणाला, काय नाही सांगा. माका मॉब काय नाही येतत. लक्ष्मीला गंमत वाटली त्या माणसाची. त्याला खूप कहाण्या येत होत्या. कहाण्या सांगायलाच आला होता. घर म्हटलं म्हणजे तिथे कहाण्या हव्यात. घरानंच बोलवलं का याला शीळ घालून. मॉप वर्षा झाली. एक होतो राजा. त्याका किती राणीओ होते बरा. घोडेकर विचार करायला लागला. बोटं मोडायला लागला. मोठ्याच विचारात पडला होता तो. त्याच्या राण्या चुकल्या होत्या. लक्ष्मी नुसती पाहत बसली. मग विचार करता करताच तो लहान मुलासारखा डुलकी घ्यायला लागला आणि उद्या सांगान असं सांगून कांबळ्यावर पडला. तिथेच घोरायला लागला. लक्ष्मी तारा छेडतात तशी खळखळ हसली ओठांना पदर लावून. लक्ष्मी मनात म्हणत होती, अजून खूप माणसं यायची आहेत तर. येतील ओळखीच्या जागी निवाऱ्यासाठी. दारात चप्पल वाजलं आणि केंबळेकर पायठाणं चढून वर आले. लांब अल्पाकचा कोट, मसराईज धोतर आणि डोकीला गोल काळी टोपी.
केंबळेकर अगदी रुबाबात आले होते, पण लक्ष्मीला वाटलं यांची मुद्रा कशी इतकी उतरलेली. यांना इथं येणं फार कठीण गेलेलं दिसतंय. आत्तेबाईंनी काही सुनावलं असेल का यांना. बाहेरचं दार आतून झाकलं गेलं आणि दोघंही शय्यागृहात आली. केंबळेकरांनी टोपी काढून पलंगावर ठेवली आणि ते गुबगुबीत गादीवर बसून राहिले. लक्ष्मी इकडे तिकडे नुसती रेंगाळत होती. तिला खूप अवघड वाटत होतं. मनावरचं ओझं फेकायला ती आतुर झाली होती. त्या घराचा धनी आला होता. जो आपला तो वेडा झाला. त्याला स्पर्श करणंही अवघड गेलं. त्यांनी फक्त नंगा नाच घातला. त्याच्यापासून उगाच सुकार बीज पेरलं गेलं. त्यांनी सदूचा जन्म झाला. आणि हे घर त्यावेळी खिडकीतून वाट चुकल्यासारखं डोकावत होतं. कधी नुसते डोळे फाडून पाहत होतं, तर कधी आबोलीचा वळेसर घेऊन प्रतीक्षा करत होतं, तर कधी भक्तासारखा नमस्कार करत होतं. आज मात्र सगळं जमून आलं तर स्वतः धनी असे खाली मान टाकून विचार करतायत. मी त्यातला नव्हे. गाव मला भीतो. पण लग्नमंडपात तुला पाहिलं आणि हे डोळे फुटले. मी आपोआप एखाद्या पिशाच्यासारखा तुझ्या खिडकीवर येत होतो. मला कायदा समजतो, पण मी माझा राहिलोच नव्हतो. हे आर्त उद्गार तिला यावेळीही आठवत होते. त्यांनी गैर असं अजून काहीच केलेलं नव्हतं. त्यांनी या देहाला हातही लावला नव्हता. पण आज ते घडणार असेल तर घडू द्यावं. माझं माझ्याकडे यायचं असेल तर मी का अडवू. विचार कसला करताय. शरम वाटते. शरम. कसली शरम. मग केंबळेकरांनी परत मान खाली घातली. जाड ओठ थरथरत होते. गावानं तर काही. गाव गेला खड्ड्यात. 4 दिवसांनी सारे गप्प बसतील. तुझ्याकडे पापणी उचलून कुणाची पायची छाती आहे का. मग हे बघ लक्ष्मी, हे घर तुझंच आहे, पण मला मात्र आजपासून इथं येता येणार नाही. लक्ष्मी मनात म्हणत होती की खिडकीवर वेळी अवेळी धावलेला हा माणूस असा कसा बदलला. त्याचं ते पाठमोरं स्वरूप कुठे गेलं. मी न्यायाधीश झालोय. आजच हुकूम झालाय. संस्थांनं मला न्यायाधीश केलंय. त्या गादीवर बसणं सोपं नव्हे. तूच सांग, कुठच्या गादीची निवड करू. त्या. लक्ष्मी चटकन बोलून गेली. पण एक लक्षात ठेवा, याही गादीवर बसणं सोपं नव्हे. जो कोणी असेल तेवढाच तो बसेल. लक्ष्मी लाल बुंद झाली होती. या कधीतरी पेन्शन घेतलीत की. लक्ष्मी आत गेली. पलंग डळमळल्यासारखा झाला. आरशाच्या काचा फोडून ते वाक्य खंजिरासारखं परत पुन्हा तोंडावर येई. पेन्शन घेतलीत की या. केंबळेकर कडेला धरून उठले. समोरच्या आरशात पाहत पाहत टोपी घालून निघूनही गेले. एक थोरलं घर घेऊन लक्ष्मी अंधारात उभी होती. केंबळेकर आले आणि गेले. जवळ येऊ शकले नाहीत. काठावरूनच माघारी गेले. मध्येच एखादा माणूस मरून जावा तसे गेले. ते न्याय देणार होते. ती गादी स्वीकारणार होते. त्या अगोदर त्यांनी मनाची समजूत घालून घेतली, आपण ती गादी स्वीकारायला लायक आहोत. एवढंच. याहून दुसरा अर्थच निघू शकत नव्हता त्यातून. लक्ष्मी मनात म्हणत होती, त्याहून थोर अलंकार बहाल केलाय त्यांनी, तो त्यांच्यापाशी उरला नाही. त्याची त्यांना आठवणही नाही, तो गेल्याचीही त्यांना जाणीव नाही. ते फक्त त्याविना न्याय देणार होते.
काय किंमत त्याची? शेवटी अपराध्याला फाशीत चढवणार ना. त्यांना वाटतंय आपण लक्ष्मीला शिक्षा केली. राहा या घरात यज्ञकुंडासारखी, पाहू काय करतीयस ते. पण खोळे की काय, तुम्ही अमोल ते मलाच देऊन बसलात. तुम्हीच एका सकाळी गर्भार उघड्या देहाला डोळे मिटून नमस्कार केला. तो नमस्कार आता परत कसा मिळेल तुम्हाला? लक्ष्मी डोळे मिटून फक्त उभी होती. तिला आठवलं आपण त्यावेळी खिडकी घाईघाईनं बंद केली. ती केली नसती तर केंबळेकर आज न्यायाधीश झाले नसते. ती थकून पलंगावर पडली. तिला वाटलं काळोखातून धावत जावं आणि त्या म्हाताऱ्या गाडेकरला विचारावं, आठवल्या का तुला राण्या किती होत्या? पाळण्यात सदू जागा झाला. लक्ष्मीनं त्याला पाण्याशी धरला, पण त्याला पान्हा मिळेना. सदू ओरडायला लागला. सगळ्या घरात बाळाचं रडणं घुमलं. इवल्या लाल गुलाबी मुठी लक्ष्मीच्या छातीवर बसत होत्या. उगी रे बाळा उगी. पण सदू रडायचा थांबेना. त्याला भूक लागली होती. तो किंचाळत होता. पान्हा पार आटून गेला होता. लक्ष्मीला काय करावं ते समजेना. तिला वाटलं असंच धावत आत्तेबाईकडे जावं, पण ते कसं शक्य होतं? या घरातून पाय बाहेर पडताच ते गडप होईल. तिला चमत्कारिक भीती वाटली. सदू तर किंचाळायचा थांबत नव्हता. टॅहॅ टॅहॅ उंच एकसुरी टाहो पाण्याची आळवणी करत होता. रोज आपोआप गळून जाणारा हा हळवा पान्हा आज कशानं लुप्त झाला? लक्ष्मी रडकुंडीला येत होती. सदूला मांडीवर घेऊन डोलवत होती, पण तो तर पोट फुगवून रडत होता. लाल पडला होता. टन 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 12 ठोके पडले. सदू गपकन थांबून ठोके ऐकायला लागला. शेवटच्या ठोक्याला त्याने डोळे मिटले. घर परत एकदा शांत झालं. लक्ष्मीला वाटलं घरच किंचाळत होतं का? असं हे चमत्कारिक का वाटतंय आपल्याला? या घराच्या अगदी खोल पायाशी आपली पावलं बांधली गेली आहेत. मी बसले तर घर बसेल, उठले तर उठेल. माझा पाना आटला तर ते किंचाळायला लागेल. घड्याळाचे टोले ऐकून निश्चित पडेल. चाललंय काय हे? ओटीवर कहाणी सांगणारं म्हातारं माणूस स्वप्नात उठून झोपाळ्यावर तर नाही ना बसणार? लक्ष्मी सदूला मांडीवर घेऊन झोपत होती. तिची मान जड होऊन झटका खाई. मग ती भिंतीशी टेकली. तिरपी मान ठेवून तिने डोळे मिटले. पाण्यासाठी म्हणून उघडाच असलेला एक स्तन ओला होऊन पाझरत होता. सदू मांडीवरच मूठ तोंडात घेऊन सुस्त पडला होता. घर झोपलं होतं, पण एक अर्ध गोलाकार लालच स्तन पाण्याचा ऊन ऊन वळंगार पाझरवत होता. सकाळीच लक्ष्मीने दार उघडलं तर ओटीवर म्हातारा नव्हता. तो कधीच उठून गेला होता. तिने ओटीवरचा केर आतेमेरेनं लोटला आणि शेण शिंतोडा टाकला. सगळं घर झाडून स्वच्छ केलं तिने. आणि मागील दारी आली तर काखेशी बोचकं घेऊन केळीच्या खाली जाई उभी होती. खूप थकलेली, केस विस्कटलेली, इवलं तोंड आत ओढलेलं आणि डोळ्यातली काजळासारखी लखाखीत तीक्ष्ण झालेली. राहायला आली आहे. राहायला? नको येऊ. ये ना बापडी, राहा. केर कचरा काढीन, भांडी कुंडी घाशीन, राहीन. राहा हो, राहा तू. लक्ष्मीनं विश्वासानं सांगितलं. जाई घरात जाता जाता म्हणाली, माझी आई मेली हो, आता कोणी नाही मला. लक्ष्मी घरात जाणाऱ्या जाईची पाठमोरी कृश आकृती डोळे भरून पाहत होती.
वाटत होतं हिलाही हेच घर मिळालं शेवटी. एक एक येत आहेत. या बापडी, घर तुमचंच आहे. लक्ष्मी केरसोणी कोण्यात ठेवून पुटपुटली. तिने आत डोकावून बघितलं. जाई पाळण्यापाशी अगदी वाकून उभी होती. स्वतःचं पोट चाचपून पाहत होती. अगदी तल्लीन झाली होती. लक्ष्मीला अजून ते शब्द आठवत होते, गर्भ जिरतो का. जाई खालच्या मानेनं वावरत होती. पलंगावरच्या चादरींच्या तिने नीट घड्या केल्या, आरसा पुसला, पलंगाच्या कड्या स्वच्छ पुसून ठेवल्या. प्रत्येक काम मन लावून आपलंच समजून ती करत होती. तिची हालचालच मुळी घराशी मिसळून गेलेल्या माणसासारखी वाटत होती. लक्ष्मी पुढील दार लावून नुकतीच पलंगावर कलंडली होती. जाई बाजूच्या खोलीत सदूचा पाळणा ढकलत बसली होती. पलंगाच्या वरच्या चौकटीच्या कोण्या कोण्यातल्या चातकांच्या प्रतिमा लख्ख उजळल्या होत्या. बाहेर दुपार चढली होती. घरात तिची झळाळी भरली होती आणि त्यात घरपणाचा गारवा आलेला होता. लक्ष्मी स्तनी भरल्या पाण्याप्रमाणे सुस्तावून पडली होती. जड होत होती. डोळ्यांना गार वाटत होतं आणि पुढचं दार टकटकत होतं. लक्ष्मीला पहिल्यांदा नीटसं ऐकू आलं नाही. तिच्या लेखी यावेळी वस्तूंचा नादच हरपला होता. पाण्यात पडल्या झाडाच्या प्रतिबिंबाला सळसळ उरत नाही तसं झालं होतं तिच्या मनाचं आणि त्यामुळे आसमंताचं. पण त्यातूनही पुढील दाराचा आवाज होतच राहिला. लक्ष्मी जडपणे उठली आणि जमिनीवर पाय टेकताच सावध झाली. केंबळेकर तर नव्हेत, पण ते कसे येतील? किंवा येतीलही आता ते दुपारचेच. ती लगबग दाराकडे आली आणि एकदा कानोसा घेऊन तिने हलकच अडणी काढली आणि दार किलकिलं केलं. केंबळेकरांनी पाठवलाय, दाजी थोडा मागे सरकून म्हणाला. लक्ष्मीनं दार पूर्णपणे उघडलं. दार घराचं होतं, उघडणं तिचं होतं. दाजींनी पाहिलं, त्याचे डोळे रुंदावल्यासारखे झाले. पटकन सहजपणे उघडझापही करता आली नाही डोळ्यांची. उन्हातून येऊन संगमरवरी पुतळ्याकडे बघताच डोळे भेरभेरतात तसं वाटलं त्याला. तो भानावर येत दाराआडून डोकवून बघणाऱ्या लक्ष्मीला घाईघाईनं म्हणाला, निरोप आहे, आत या. लक्ष्मी दाराकडून थोडी बाजूला झाली, भिंतीकडे जाऊन उभी राहिली. दाजी आत येताच तिने समोरच्या खुर्चीकडे बोट केलं आणि तिथून ती पुन्हा आतल्या दाराआड गेली आणि तिथून म्हणाली, काय निरोप होता? दाजीनं डोकीवरची तपकिरी टोपी थोडीशी वर उचलून परत अलगद डोकीवर सोडून दिली. हातानंच ओठावरची पानाची ओल त्यांनी पुसून टाकली. माझं दुकान आहे, केंबळेकरांनी तुम्हाला लागेल तो माल पुरवायला सांगितलंय. गरज असेल तेव्हा निरोप पाठवा. निरोप सांगून झाला आणि दाजीला एकदम वाटायला लागलं, निरोप सांगून झाला, आता पटकन जावं लागणार. आता शिल्लक काही राहिलं नाही. आपला ऋणानुबंध एवढाच होता का? पण जे काही त्यांनी पाहिलं ते मान वर करून परत पाहण्याचं धैर्य त्याला होईना. तो फक्त बसून राहिला. खुर्चीतल्या खुर्चीत चुळबुळ करायला लागला. लक्ष्मी दाराआडून म्हणाली, चहाला टाकते, बसा थोडे. इतका वेळ दाजी फक्त त्या कातडीच्या दिमाखानं दिपून गेला होता, पण आता दाजीनं शब्दही ऐकले. प्रत्येक शब्द सर्वांगातून वळवाच्या सरीसारखा टपटपत गेला. दाजीला एकदम सगळ्या धमन्या जड झाल्यासारख्या वाटल्या. दाराआड लुप्त झालेल्या लक्ष्मीनं त्या देहाला नुसत्या चालण्या बोलण्यानं एक झोका दिला होता आणि आता त्याची आंदोलनं केव्हा थांबणारच नव्हती. दाजीला अगदी तीव्रपणे वाटू लागलं, केंबळेकरांचं शेजघर पाहावं, नुसतं डोळाभर पाहून घ्यावं. लक्ष्मी चहा घेऊन यायच्या आत उठून आत जावं. तो उठला.
लटपटत आतल्या दारावर गेला आणि त्याला मधल्या खोलीतून पलीकडच्या आरशाचा कोपरा दिसला. तो तसाच खोली ओलांडून शेजघरात गेला. आरशासमोर फक्त उभा राहिला आणि त्याला वाटलं आपले पाय भुई गिळून टाकणार. प्रतिबिंब केवळ आरशात राहणार. ही खोली केंबळेकरांनी भारून घेतली आहे का मांत्रिकाकडून? उगच आत आलो. आता बाहेर कसं जाणार आपण? लक्ष्मी तर या आरशातूनही येईल, कुठूनही ती येईल. त्यांनी पलंगाकडे पाहिलं. त्या चातक पक्ष्यांच्या प्रतिमा दिसताच त्याला आपल्याला काय होतंय हेही कळेना. तो आ वासून पलंगाकडे पाहत राहिला. पलंगाचा तंगपणा त्याच्या डोळ्यांना सहन होईना. त्याला सगळ्याच वस्तू फुगलेल्या दिसायला लागल्या. कपाळावर घाम दरदरला होता. त्याला अपराधी वाटलं. केंबळेकर लक्ष्मीचा एकांत चोरून पाहिल्याचं पाप डोक्यावर बसल्यासारखं झालं. लक्ष्मी चहाचा पेला घेऊन दरवाज्यावर आली आणि दचकून उभी राहिली. कपाळाला आठ्या घालून म्हणाली, इथे कसे आलात? तिच्या हातातला चहाचा पेला वाफा टाकत होता. दाजीला काय उत्तर द्यावं तेच कळेना. तो उन्हातल्या कचऱ्यासारखा लक्ष्मीसमोर तरंगत राहिला. लक्ष्मी चहाचा कप घेऊन पुढे आली. बसा, समोरच्या खुर्चीकडे नजर वळवून म्हणाली. दाजी खुर्चीत बसताच तिने पेला पुढे केला. दाजीनं पेला घेतला पण न पिता पायापाशी ठेवून दिला. लक्ष्मी पुन्हा दाराआड जाऊन उभी राहिली. दाजी उठू लागला तेव्हा ती म्हणाली, अहो घ्या, चहा नेऊन चाललाय. दाजी आरशाकडे बघत म्हणाला. पण लक्ष्मी काही बोलली नाही. ती फक्त पदर थोडासा तोंडावर आणून उभीच होती. दाजीच्या भेदरलेल्या डोळ्यांची विचित्र हालचाल निरखत होती. ती ठरवत होती की याला सांगावं, जा आता, निरोप पोचलाय मला. पण तिचा इलाज नव्हता. ती सांगू शकत नव्हती. कारण समोरचा माणूस मूर्ती जमली नाही म्हणून मूर्तिकारानं कोपऱ्यात मोडून फेकून दिलेल्या चिकणमातीच्या गोळ्यासारखा झालेला होता. हा मुळी स्वतःच्या पायाने इथं आलाच नाही. याला कुणी ओढून आणलं इथं. हा जा म्हटल्यानंही जाणार नाही. लक्ष्मी त्याच्या जाण्याची फक्त वाट बघत होती. दाजीच्या पायतळीचा चहाचा पेला नेऊन गार झाला होता. जातो. दाजी पुटपुटला, उठला, जडपणे चालू लागला. जातो, परत मागं न बघता म्हणाला. लक्ष्मी काही बोलली नाही. पण तिला कळलं की हा जातो म्हणून उगीचच सांगतोय. हा केवळ स्वतःच्या पायांनी जातही नाही. हा उद्याही येईल. जातो. दाजी पुढील दारी जाईपर्यंत एकच शब्द जपत होता. पण लक्ष्मी या म्हणाली नाही. तो गेल्यावर तिने फक्त पुढील दार लावून टाकलं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता चिंत्र्यम खानोलकर लिखित रात्र काळी घागर काळी या कादंबरीचा 7वा भाग. 8वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.